चला मॅचला होते सुरुवात. ऑफिशियल जोडले गेलेत. ओव्हर क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आलाय पीसीए संघाचा जयेश आलाय. त्या समवेत सलामीची जोडी मैदानात बघायला मिळते ती मात्र भावाले संघाची योगेश आणि अविनाश. पहिला चेंडू घेऊन जातील. पंचांचा इथे ग्रीन सिग्नल. मॅचला होणारी इथून पुढे सुरुवात. 5 ओव्हरची लढत असेल. त्यामध्ये 2 ओव्हर्स आपल्याला पॉवर प्लेचे बघायला मिळत आहेत. तर दोघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि मॅचला करूया सुरुवात. 3, 2, 1 शो द गुड गेम. पहिला चेंडू फटका सरळ पद्धतीने खेळला गेला. फिल्डर तिथे तैनात असेल. प्रोटेक्शन चांगला केलं गेलं. थ्रो पैकी चांगली पाहायला मिळते आणि ह्या पहिल्या चेंडूवर स्वतःच आणि इथे मात्र संघाचं अकाउंट ओपन करत असताना आपण पाहतोय ते मात्र फलंदाज योगेश आला. पहिला चेंडू नक्की पाहतोय आपण. इथे मात्र सिंगलने कन्वर्ट केला गेला आणि आपण पाहतोय पीसीए विपक्ष भावाले संघ. फटका सुरेख मारलाय. खेचून मारलाय. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू बिडकावून दिलाय. चेंडू देतोय आईगावडी स्पोर्ट्स स्टँडला सलामी देत असताना सीमारेषे पार आणि हा येतोय दर्जेदार षटकार आणि या 6 धावेनं धाव फलक भरकन वाढलं गेलं. धाव संख्या धाव फलकावर पोहोचली गेली आहे ती मात्र बघायला मिळतीये 7 या धाव संख्येवर. नक्कीच आमचे मुख्य आयोजक आदरणीय सन्मान्य वैभवदादा अंधाडे यांच्या माध्यमातून पीसीए संघाला नक्कीच एक चांगली संधी चालून आली आहे. जेव्हा जेव्हा आईकादी स्पोर्ट सापगाव संघ किंवा सापगावचं हे मैदानावर आणि जेव्हा जेव्हा वैभवदादा इथे मात्र आयोजक असतील, जर पीसीए संघानं जर आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय केला तर प्रत्येक वेळी पीसीए संघाला इथे मात्र फ्री एंट्री मात्र दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. बघा पीसीए संघ जर आपण आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झालात तर वैभवदाच्या माध्यमातून आणि जेव्हा जेव्हा आईकादी स्पोर्ट सापगाव संघ इथे स्पर्धा घडवेल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये फ्री एंट्री दिली जाईल याची नोंद ठेवायची आहे. तर पुढे जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये काय घडले. हा मात्र चेंडू डॉट बॉल टाकला गेलाय स्ट्राइक एंडला. आता मात्र अविनाश आलाय. पुढे चेंडू नक्कीच स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळतोय. क्रिकेटमध्ये सर्वात सुरक्षित फटका परंतु तितक्याच चांगली तर फिल्डिंग पाहायला मिळतीये. पाहता पाहता आपल्या संघासाठी इथे मात्र 2 धावा रोखल्या गेल्यात परंतु या 2 धावेनं धाव फलक मात्र सहजरित्या पुढे सरसावत पोहोचलं गेलंय 9 या धावसंख्येवर. 9 रन्स आतापर्यंत स्कोर बोर्डवर लागले गेले. सुरुवात मात्र चांगली केली गेली होती. योगेश भालेकरच्या बॅटमधून एक सिंगल साठी काढलं गेलं. त्यानंतर षटकार लागल्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्जन करत असताना आपण मात्र या दोन्ही बॅटर्सला पाहतोय. नक्कीच एक चांगली लढत बघायला मिळते. भावाले संघ म्हटलं ना तर मुखातून एकच नाव येत होतं मात्र सूरज केणे. कारण की ह्या यंगस्टरनं नक्कीच हल्लीचं टेनिस क्रिकेट इतकं गाजून सोडलंय की पूर्ण महाराष्ट्रात नसेल तर पूर्ण देशाला त्याचं नाव घेण्यास भाग पाडलं गेलंय. परंतु आजच्या दिवसामध्ये त्याची हजेरी मात्र लागत नाहीये. परंतु त्याची कमी मात्र योगेश भालेकर आणि बॅटर अविनाश भासून देत नाहीये. बॅक टू बॅक चांगले फटके लागले जात आहेत आणि हा मात्र योगेशच्या बॅट मधून शंखनाद फुकणारा चौकार पाहायला मिळाला. ओव्हर क्रमांक पहिली इथे समाप्त झाली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर लगावली गेली आहे ती मात्र बिनगड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. येस डीजे. तर ओव्हर क्रमांक पहिली समाप्त झाली. 14 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आणि एकही गडी बाद त्या मात्र षटकामध्ये बघायला मिळाला नाहीये. अविनाश आणि योगेश भालेकर अशी जोडी मैदानात पाहायला मिळते. डाव्या हाताचा फलंदाज योगेश भालेकर याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. यंदाच्या हंगामामध्ये ठाणा रायगड मॅच सुद्धा याच्या माध्यमातून खेळली गेली आहे आणि नक्कीच यंगस्टर आहे आणि नेहमी याला क्रिकेट खेळताना क्रिकेटमध्ये बॉलिंग बॅटिंग करताना बघत असतो आणि ह्या यंगस्टर सुद्धा विसरून चालणार नाही कारण की यांनी सुद्धा यंदाच्या हंगामामध्ये भावाले संघाचं नाव आणि स्वतःचं नाव खूप उंचावर नेऊन ठेवलंय.
फटका सुरेख आहे नक्की तिथे मात्र उंची जास्त परंतु लांबी ते कमी बघायला मिळाली. चेंडू जातोय. नक्की डिसिजन सांगायचंय प्रेक्षकांनो. आणि हा मात्र पंचांचा निर्णय आलाय 6 धावांसाठी. ह्यूज अँड हँडसम षटकारासाठी 6 धावा. भालेकर ही जोडी आपल्याला मैदानात बघायला मिळते. धावसंख्या अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे नेत असताना आपण दोघांनाही पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 मार्क असत्या. आता मात्र बॅच लिडिंग आली गेली आहे. स्वतः विकेट किपर धावला गेलाय. इथे मात्र चुकी होणार नाहीये. इथे मात्र होतं विकेटचं पतन. पाहता पाहता दुसऱ्या ओव्हरमध्ये इथे मात्र विकेट कॅरी केली गेली आणि झटका लागलाय तो मात्र भावाले या संघाला. इथे मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेटचं पतन झालं आणि पहिला झटका लागला मात्र अविनीतच्या स्वरूपामध्ये भावाले या संघाला. नक्कीच म्हटलं होतं आक्रमक करत असताना दोघांनी जोडी बघायला मिळते. जरी सूरज केने आजच्या या दिवसामध्ये या आपल्या सापगाव नगरीमध्ये भावले संघाकडून खेळी करत नसताना सुद्धा ह्या बॅटरनं मात्र त्याची उणी बासू दिली नव्हती. परंतु एक यंगस्टर आहेत. सर्व यंगस्टर आपल्या या टीममध्ये बघायला मिळतात. परंतु पीसीए संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. कारण की जरी पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या असतील तरी दुसऱ्या ओव्हरमध्ये इथे मात्र आपण गोलंदाजाला पाहतोय मानव याला त्याच्या माध्यमातून चांगली बॉलिंग केली गेली आणि इथे मात्र पहिली विकेट्स कॅरी केली गेली होती. आता मात्र इथे फटका चांगला सजवलाय. नक्कीच ते म्हणतात ना फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. आणि स्वतःचा क्लास जपत असताना कव्हरच्या डोक्यावरून चेंडू भिडकावून दिला. 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषे पार. हा येतोय चौकारासाठी. पाहू शकता ऑफ साईडच्या दिशेने आदरणीय सन्माननीय पंकजी शेळके सर त्यांच्या माध्यमातून चेंडू आणण्याचं काम नेहमी होत राहतं. त्याचं सुद्धा करूयात आपल्या या चषकामध्ये. सर हार्दिक हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल नक्कीच लान्स केलाय चेंडूला. फिल्डर तैनात असेल. प्रोटेक्शन चांगलं बघायला मिळतं. एकापेक्षा दुसरी धाव या चेंडूवर मात्र मिळत नाही. सिंगल डबल मध्ये कन्व्हर्जन करत असताना धाव फलक सहजरित्या पुढे सरसावला गेला आणि धाव फलक बघायचं झालं ना तर पोहोचलं गेलंय 25 या धावसंख्येवर. 25 रन्स लॉस ऑफ 1 विकेट आतापर्यंतचं हे समीकरण राहिलं गेलंय. योगेश भालेकर मी म्हटलं की यंदाच्या हंगामामध्ये याने सुद्धा खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. स्वतःला असं इंट्रोड्यूस केलंय ना तर प्रत्येकाच्या मुखामध्ये जेव्हा भावले संघाचं नाव येतो ना तेव्हा तेव्हा 2 नावं नेहमी घेतले जातात. ते मात्र सूरज केणे आणि दुसरं नाव जर असेल ते मात्र योगेश भालेकर. आता मात्र पॉईंट षटक करून चेंडू उडवण्याचा प्रयत्न मात्र करायचा होता. बॉलच्या मेरिटमध्ये आला नाहीये. एक तेज तरा चेंडू टाकला गेला होता आणि एका सहजरित्या चेंडू डॉट टाकला गेला आणि पाहता पाहता धावफलक थप्प झालं ते 25 या धावसंख्येवर. ओव्हरमध्ये लास्ट बॉल बघायला मिळतोय आणि या लास्ट बॉलवर नक्कीच बॅटिंग पॉवर प्ले असेल त्यामुळे 3 खेळाडू बाहेर बघायला मिळतात आणि या चेंडूवर नक्कीच फटकेबाजी बघायला मिळेल. पाहता पाहता हा चेंडू सुद्धा भिटकावून दिला कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषे पार आणि हा येतोय A1 क्वालिटीचा योग्य भालेकर ब्रँड दाखवणारा षटकार.
नक्कीच सांघिक जरी तिसरं असलं ना तरी वैयक्तिक दुसरं षटक हाताळा आपण जयेशला पाहतोय. नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा महागडा ठरला होता, परंतु या ओव्हरमध्ये नक्कीच बघायला मिळेल कशी बॉलिंग करतोय. कारण की तितक्याच ताकदीचा संघ बॅटर आपल्याला बघायला मिळतोय. मात्र तो योगेश भालेकर त्याच्या साथीला असेल वेदांत. पहिल्याच फटकानं चांगला खेळला गेला, फिल्डर तैनात असेल आणि इथे मात्र काय घडतंय, पंचांनी हा डिसिजन मात्र तिसऱ्या अंपरकडे पोहोचवला गेलाय. नक्कीच एक चांगला डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. तत्पुरते आपण जाऊयात SK लाईव्ह कडे आणि बघूयात या डिसिजन मध्ये काय घडलं गेलंय. धाव घेत होता तेव्हा मात्र फ्रेम मध्ये आपण पाहिलं असेल बॅट मात्र हवेत होती, ती लँड होईपर्यंत चेंडू मात्र एसटी उद्ध्वस्त करून बसला होता. त्यामुळे इथे गडी बाद होतोय आणि झटका क्रमांक दुसरा लागतोय तो भावाले या संघाला. तर मात्र 32व्या धावेवर इथे मात्र दुसरा गडी बाद होतोय वेदांत आणि न्यू बॅटर एंटर झालाय भावाले संघाचा नवनात आलाय. कारण की सलामीला आलेला फलंदाज आपण योगेश भालेकरला अजूनही मैदानामध्ये पाहतोय. स्ट्राईक एंडला उभा राहिलाय, परंतु इथून त्याला स्ट्राईक घेणं महत्वाचं राहणार आहे. पहिल्या चेंडूवर नक्कीच एक क्लासिकल फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅटपासून चेंडू दूरवर राहिला आणि पंच सांगतात हा व्हाईट चेंडू आहे. अतिरिक्त धावेमध्ये ह्या चेंडूवर मात्र भर पडली जाते, एक्स्ट्रासमध्ये भर पडली गेली आहे आणि एक्स्ट्राची एक धाव झुलवत असताना धावसंख्या सहजरित्या पुढे सरसावत 33 या धावसंख्येवर पोहोचली गेली आहे. आतापर्यंतचं टोटल बघायचं झालं तर 33 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या, तर स्कोरबोर्ड 33 ने झलकलं गेलंय. 2 गडी बाद झाल्यात, अजूनही या ओव्हरमधील काही चेंडू शिल्लक आहेत. आणि आता मात्र नक्कीच इथे मात्र विकेट कीपर इथं बीट झाला आणि बॅटची लिडिंग एज लागून एक धाव सोटी कंप्लीट केली गेली आणि सिंगल डबल मध्ये पुन्हा एकदा कन्व्हर्जन करत असताना आपण दोन्ही बॅटर्सला पाहतोय. धावसंख्या स्कोरबोर्ड टोटल 34 या स्कोरवर पोहोचलं गेलंय. तर 34 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर लागले. फटका सुरेख आहे, फिल्ड तिथे सज्ज असेल, इथे मात्र चुकी करणार नाहीये, पकडला गेलाय झेल आणि इथे मात्र संपलाय फलंदाज योगेश भालेकरचा खेळ.
झालेत. एक त्याच्यामध्ये व्हाईट टाकला गेलाय. नेक्स्ट बॉल. हो, आता मात्र सहजरित्या कट केलं गेलं. फिल्ड तिथे तैनात असेल, एकापेक्षा दुसरी धाव मिळणार नाहीये. आणि मित्रांनो, भावले संघाचं क्रिकेट आहे. जरी इथे मात्र गडी बाद झाली असेल ना, तरी धावा मात्र थांबत नाहीयेत. धाव संख्या नेहमी खेळत ठेवली ती दोन प्रत्येक बॅटर्सना. आणि आपण पाहतोय या मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय इथे मात्र रामजेठी डिंगोरे सरांना. आणि त्याच समवेत आपण साईड अंपायर पाहतोय दत्तात्रय भगवान कडव सर. नक्कीच DK सर यांना आपण पाहतोय. नक्कीच बदलापूरवरून इथे मात्र हंपरिंगसाठी आपण त्यांना सापगाव नगरीमध्ये बोलवलं गेलं. आणि दादांनी साहेबांच्या माध्यमातून नक्कीच एक चांगलं अंपायरिंग आपल्याला बघायला मिळतोय. 36 धावा फलकावर लगावल्या गेल्यात. आणि या ओव्हरमधील लास्ट बॉल असेल आणि इथून मात्र खेळी करताना आपण योगेंद्रला पाहतोय. डाव्या हाताचा फलंदाज योगेंद्र असेल. नक्कीच जर आपण पाहिलं या आधीच्या चेंडूंवर योगेश भालेकर बाद झाला होता, परंतु आता मात्र तशीच खेळी करत असताना आपण योगेंद्रला पाहतोय. आणि त्याच पद्धतीने इथे मात्र फटका सजवला गेला. आणि पुन्हा एकदा इथे होतं विकेटचं पतन आणि परतावं लागतंय ते फलंदाज योगेंद्र याला. येस DJ. ती मात्र 36 धावा. येस DJ. चेंडू इथे फटका चांगला सजवला गेलाय. फिल्डर तैनात असेल, परंतु चेंडू जातो त्याच्या डोक्यावरून फ्लाय होऊन सीमारेषे पार. आणि या चौथ्याच षटकामधील पहिल्याच चेंडूवर लगावला गेलाय 6 धावांसाठी षटकार. गावले गेलेत, 4 गडी बाद झालेत. आतापर्यंत हे समीकरण राहिलं गेलंय या मॅच मध्ये. कारण की पाहायचं झालं तर 5 ओव्हरची मॅच पाहायला मिळते. चौथी ओव्हर प्रगतीपथावर लागली गेली आहे आणि इथून पुढे 1 ओव्हर मात्र शिल्लक असेल. परंतु अप्रतिम बॅटिंग सेट बाहुली संघाचे बघायला मिळते. जरी पहिले 2 गडी गारद झाले असतील, 4 विकेट जरी पुन्हा गेले असतील, तरी पण इथून पुढे जे काम चांगलं ठेवले ना बॅटर्सने अप्रतिम आहे.
पुढील चेंडू नक्कीच बॅक टू बॅक 2 षटकार लागवल्यानंतर हा तिसरा चेंडू मात्र डॉट टाकला गेलाय. आल्या आल्या शंकरनाथ फुकला गेलाय बॅटरच्या माध्यमातून. सुजित आला, 2 लगातार षटकार लगावले गेले. नवनाथ होता, नक्कीच नवनाथच्या माध्यमातून 2 षटकार लगातार लगावले गेले होते. आता पुन्हा 30 नदाकत तोच जरा दाखवून देत असताना जरी आधीचा चेंडू डॉट आला असेल ना तरी मी थांबणार नाहीये. चेंडू दिलाय सीमारेषे पार. हा येतोय मात्र मिडांच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. तर नक्कीच आपण पाहतोय 5 ओव्हरची मॅच. त्यामध्ये आपण 2 ओव्हर सर्कलचे पाहतोय, म्हणजे स्लॉग ओव्हर त्याला म्हटलं जातं. तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये चेंडू हरवला, फुटला किंवा चेंडूला काही झालं तर नवीन चेंडू दिला जाईल. त्यानंतर चेंडू हरवला, काही झालं तर जुना चेंडू दिला जाईल, याची नोंद ठेवायची आहे. तर मग जाऊया पुन्हा एकदा मॅचमध्ये. ह्या 4 चेंडूंमध्ये आपण पाहिलं 3 षटकार लगावले गेलेत. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 18 धावा खर्च केल्यात त्या बॉलर भावेश याने. नेक्स्ट बॉल भावेश पुन्हा एकदा घेऊन जातोय. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला गेला. चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेने, परंतु इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड खूप फास्ट होती. चेंडू जातोय सीमारेषेलगत 4 धावांसाठी. हा येतोय चौकार. तर स्कोर कार्ड पोहोचलं गेलंय. रन्स 58 लागले गेलेत. अजूनही या ओव्हरमधील 1 बॉल शिल्लक आहे. आता मात्र पुण्याचा मिनी हेलिकॉप्टर उडाला गेलाय. आता मात्र क्षेत्र निवडलंय ते मात्र लॉंग ऑफचं. चेंडू थांबाचं नाव घेत नाहीये, थांबायचं नाव घेत नाहीये फलंदाज नवनाथ. बॅक टू बॅक दुसरा चौकार लगावला गेला आणि या 2 चौकारानंतर या ओव्हर क्रमांक 4 कंप्लीट झाल्यानंतर धाव फलक या 4 नंतर फ्लाय होत असताना पोहोचली गेली ती मात्र 62 या धावसंख्येवर. 62 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट्स आतापर्यंत हे समीकरण राहिलंय ह्या पहिल्या इनिंग मध्ये. येस डीजे. संख्या त्या ओव्हरमध्ये उभी केली गेली आणि इथून पुढे पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट होत असताना आपण पाहिलं भावेल या संघाकडे. ओव्हर क्रमांक लास्ट डेट ओव्हर ज्याला म्हटलं जातं, ज्याला हाणामोडीचं षटक म्हटलं जातं, ते टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज आविष्कार. पहिला चेंडू तेज तरत टाकला गेला होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता. पूर्णपणे ह्या चेंडूवर मात्र थांबवलं गेलंय ते फलंदाज सुजित याला, कारण की एका साईडला आपण पाहतोय नवनाथ याला, ज्याने मागच्या ओव्हरमध्ये अप्रतिम कामगिरी केली. त्या ओव्हरमध्ये बघायचं झालं ना तर 3 षटकार आणि 2 चौकार. इक्वली बघायचं झालं तर मात्र 26 धावा त्या ओव्हरमध्ये खर्च केल्या गेल्या होत्या.
पुढे चेंडू पुन्हा एकदा बीट झालाय क्या बात आहे. तेज तरार चेंडू टाकला गेला होता. बॉलच्या मॅरेट मध्ये येऊन खेळता येत नाही इथे फलंदाज सुजित याला, कारण की आपण पाहिलं तर पहिला चेंडू यॉर्कर लेंथ आणि क्षेत्र निवडलं होतं ते मात्र व्हाईट लाईनच्या स्वरूपामध्ये, परंतु यावेळेस सुद्धा तेच क्षेत्र निवडलं गेलं आणि एक तेज तर्रार चेंडू टाकला गेला होता. स्लोवर चेंडू होता, थोडासा चेंडूला हाईट असेल, पंचांनी नो घोषित केलाय, परंतु चेंडू जातोय गगनाला चुंबन घेऊन सीमा रेषा पार. हा येतोय ब्रँडेड षटकार. उघडा डोले पहा नीट, हाय चेंडू फ्रीट, परंतु इथे काय घडलं. विकेट कीपर बीट झाला, फिल्डर बीट झाला, परंतु बीट झालेला नाही तो मात्र चेंडू जातो या फाईन लेगच्या दिशेने चौकारासाठी 4 धाबा. प्लीज प्रेक्षकांना विनंती असेल की जेव्हा जेव्हा बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातो तेव्हा आपण प्लीज देत जा, कारण की स्पर्धा कोणतीही असली ना तर त्या स्पर्धेचा केंद्रबिंदू नक्की आपण रसिक प्रेक्षकांना म्हणतो, कारण की त्यांच्यासोबत कुठल्याच स्पर्धेला अर्थ नाही आहे. तुम्ही कितीही चांगलं आयोजन करा, कितीही चांगलं नियोजन करा, कोणतीही स्पर्धा घडवा, जरी तुम्ही गौतमी पाटील नाचायला जरी आणली ना तरी प्रेक्षकांशिवाय त्याला अर्थ नाही आहे. नेक्स्ट बॉल, आता मात्र फटका सुरेख आहे, चेंडू भिडकावून दिलाय सीमारेषे पार. जरी फलंदाज मस्त असला ना तरी हा फटका मात्र बघायला मिळतोय जबरदस्त. षटकारानंतर धाव फलक भरकन फ्लाय होताना जबरदस्त पद्धतीने पोहोचलं गेलंय. एकोणऐंशी धावसंख्येवर आणि इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा फटका खेळला गेलाय. थांबायचं नाव घेत नाहीये, पहिले 2 चेंडू डॉट खेळला. मी काय कुठला संत नाही आहे, त्यामुळे चांगली फटकेबाजी केली गेली आणि पाहता पाहता बॅक टू बॅक 2 षटकार लगावत नंतर धाव फलक 85 या धाव संख्येवर पोहोचलं गेलंय. या इनिंग मध्ये लास्ट बॉल बघायला मिळतोय आणि पाहता पाहता धाव फलक 85 या धावसंख्येवर पोहोचलं गेलंय. लास्ट बॉल घेऊन जातो पुन्हा एकदा आविष्कार सुजित साठी. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु पंच सांगतात हा व्हाईट चेंडू आहे, अतिरिक्त धावेमध्ये भर पडतीये आणि आता दबाव आहे. या ओव्हर मध्ये आपण नक्कीच भरपूर काय बघायला मिळालं. नो चेंडू बघायला मिळाला, भीमर चेंडू बघायला मिळाला, त्याच्यावर षटकार बघायला मिळाला, फ्रिजिट चेंडू बघायला मिळाला, त्याच्यावर चौकार बघायला मिळाला, एक नक्कीच 2 लगातारचे षटकार बघायला मिळाले, एक व्हाईट चेंडू बघायला मिळाला. खूप काही करता या मॅच मध्ये. लास्ट बॉल पुन्हा एकदा आविष्कारचा जादू चालेल का. फटका मात्र फसलाय, फिल्डर धावतोय, जजमेंट चांगली आहे आणि या शेवटच्या चेंडूवर मात्र गडी गारच केला गेला आणि परतीचा प्रवास करावा लागला ते मात्र फलंदाज सुजित याला. ओव्हर क्रमांक 5 इथे समाप्त झाली. या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाव संख्या जोडली जाईल धाव फलकावर 85 धावा आणि 86 धावांचं लक्ष्य
86 धावा लगावल्या गेला आणि मात्र 87 धावांचं लक्ष्य पार करत असताना आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत ते मात्र PCI संघाला. तत्पुरता मी थांबतोय आणि ते मात्र आमंत्रित करतोय मायक्रोफोनवर माझे साथी समालोचक आणि या स्पर्धेचे मुख्य समालोचक फैजत सर यांना. थँक्यू 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 सो मच. धन्यवाद शुभमजी खुटले सर. जाऊया मॅचला सुरुवात होते. सेकंड इनिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आजचा दिवस पाहायला गेला तर सामन्यांचा चौथा दिवस आणि नक्कीच पाहायला मिळतात या भिवंडी विभागातील हे दादा संघ. मित्रांनो सातत्याने आपण पाहतोय या क्रिकेट प्रेमींचा खेळ का एवढा टेनिस क्रिकेटमध्ये चांगला होत असतोय कारण की सातत्याने हे खेळाडू फक्त प्रॅक्टिस आणि मॅचेस खेळत असतात आणि त्यांच्या मनामध्ये एकच असतं आज आम्ही ज्या टीमच्या विरोधात हारलो त्या टीमला पुन्हा कधी आमच्याशी लागेल आणि तिला कसं हारू यासाठी हे खेळाडू संघर्ष करत असतात. तर जाऊया मैदानामध्ये पाहायला गेलं तर प्रथम फलंदाजी करत असताना संघ पाहायला भेटला. भावाळी संघाने फलंदाजी करताना धावा केल्या 86 धावा आणि 87 धावांचं आव्हान ठेवलं. 5 षटकामध्ये 87 धावा पूर्ण पार पाडण्यासाठी आपण पाहतो पीसी संघाचे हे दोन फलंदाज हे धुरंधर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतो आदित्य आणि नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज विनय. गोलंदाजी ट्रॅकवर नवनाथ आहे. पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता पण हा चेंडू वेगावर स्वार गोलंदाजी केले. पहिला चेंडू दौडायला आणि अशा प्रकारे पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पाहूया
नक्की जाऊया पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी सुरेख झाल्या त्या गोलंदाजी करायच्या तर नक्कीच एका टीमला फलंदाजी चांगली करावी लागेल. आता मात्र हुक करण्याचा प्रयत्न, एक अगला वेगळा शॉट मारण्याचा प्रयत्न होता पण बॅटच्या फ्लो मध्ये चेंडू आला नाही. पुन्हा एकदा हा चेंडू बघता बघता एक धाव कंप्लीट. एका धावाने श्री गणेश होतोय आणि अकाउंट ओपन होतोय. मोठी आतिषबाजी करावी लागेल या मैदानावर. मग अशीच म्हटलं होतं का या मैदानावर अनेक धावा चेस होत असतात आणि ते मात्र कराव्या लागतील या खेळाडूंना. मित्रांनो संघर्ष करत राहा, मॅच तुम्ही जिंकणारच, कारण की क्रिकेट आहे एक जिंकणार एक हरणार ही स्पर्धा. आता मात्र मारायचा होता काशीला, चेंडू गेलाय वाशीला आणि तिथे क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवला गेला आणि बघता बघता पुन्हा एकदा एकच धाव. आता मात्र सूर्य एक फटका सजवलाय, क्लासिकल फटका पाहायला भेटला. क्षेत्ररक्षक धावतोय बोलतोय पण हा चेंडू नक्कीच ऑफसाईडचा क्षेत्ररक्षक आला, चेंडूपर्यंत चेंडू अडवला गेला बघता बघता आणि हा चेंडू आता मात्र बघतो काय लेझी क्रिकेट पाहायला भेटतोय, लेझी क्रिकेट. आणि आता मात्र 2 धावा कंप्लीट. धावसंख्येत वाढ, धावसंख्येत 4 होत्या. आमचे मित्र नितीन दादा आम्हाला सांगताना पाहतोय आपण या ठिकाणी अंडर-22 ची स्पर्धा ठेवली होती त्यावेळेस इथे विनर टीम होती पिसा संघ आणि पाहायला गेलं तर एक संघ आपण पाहतोय तो म्हणजे भावाले संघ रनरअप राहिला होता. गोरसे आणि भावाले ही मॅच झाली होती त्यावेळेस रनरअप राहिला होता. नक्कीच भिवंडी गटातून रनरअप होता आणि तसा त्यांनी प्राइज मिळवला होता 5व्या नंबरचा. तर पाहूया मित्रांनो क्रिकेट आहे सातत्याने आपण पारितोषिक फटकवतो कुठे कुठे ते मात्र सांगणं हे आम्हाला माहीत झालं तर लगेच आम्ही तुमचं गौरव करतच असतो, कारण की सातत्याने मित्रांनो जो संघ पारितोषिक मारत असतो त्याचं नाव टेनिस क्रिकेट जगतामध्ये घेतला जातो. आणि हा चेंडू डॉट पाहायला भेटतो. पुढचा चेंडू आता मात्र लोवर फुटो चेंडू होता, बॉल बॅक ड्राइव्ह फटका. हो सूर्य एक खेळ टिपला जातोय स्वतःच्या फॉलोतर मध्ये अफलातून खेळ लाजवाब विकेटचं बटन डीजे. जागा भरून काढण्यासाठी आपण फलंदाज पाहूया. पीसी संघाचा गोलंदाज फलंदाज कोण येतोय? साहिल. पाहूया साहिल कशा प्रकारे कामगिरी करेल, कारण की मैदानामध्ये धावांचा धुमाकूळ घातलाय. फलंदाजी करत असताना टीम भावाले संघाने काय फलंदाजी केलं. आज नक्कीच सूरज केने मैदानामध्ये नसेल तरी पण या खेळाडूने इम्प्रेस केला या स्पर्धेमध्ये. सातत्याने सूरज केने हा ओपन क्रिकेट खेळत असतो आणि नक्कीच तो आज मात्र कुठेतरी बाहेर मॅचसाठी गेला असेल, पण आज आम्ही त्याची कमी भासू देणार नाहीयेत. आम्ही 5वा पारितोषिक मागील वर्ष मारला होता या स्पर्धेमध्ये, पण या वर्षी आम्हाला प्रथम नेण्याचं विक्रम करायचं आणि त्या दृष्टिकोनाने पहिल्या मॅचमध्ये सुरुवात तर केली. पाहूया अंत कसा होणार तो मात्र पाहायला मिळेलच, कारण की मित्रांनो सातत्याने एक संघ जिंकत असतो एक संघ हारत असतो. मैदानी खेळ कुठलाही असो त्या खेळामध्ये कुठला तरी संघ पराभूत होत असतो आणि तो संघ मात्र पुढच्या वर्षी दुसरी स्पर्धेची वाट पाहत होतो 365 दिवस. नक्की जशी जशी मॅच पुढे जाईल जशी जशी मॅच संघ जिंकत जाईल तसे तसे प्लेयर येतच असतात. आज मात्र पाहायला मिळतीलच, कारण की ही मॅच जर जिंकला तर नक्कीच पुढच्या मॅचला सूरज केने मैदानामध्ये दिसेल की नाही हे आपण त्यांच्या संघाला विचारू. पण पाहूया मॅच इम्पॉर्टंट आहे, अजूनही मॅचचा शेवटचा चेंडू पडला नाहीये. खोदून काढलाय फटका, सुरेख आहे, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावर दस्तक, हा चेंडू फेकून दिला बाउंड्री लगत 1 बाउन्स चौकार. पाहिलाय हा एकतर्फे किल्ला लढवणारा खेळाडू आहे, जणू काय हा छत्रपती शिवाजीचा मावळा अशा प्रकारे फलंदाजी करणार, कारण की या खेळाडूला
आम्ही सातत्याने पाहिला. क्षमता आहे, ताकद आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे आणि या कडक उन्हामध्ये त्याच्या अंगावर शारा पडतील, त्याची बॅट जशी जशी तापेल तसे तसे धावांचा डोंगर उभारण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. पुढचा चेंडू आता मात्र हाफ ट्रॅकर चेंडू लेग साईडचे दिसे ना, उंची जास्त अंतर कमी, क्षेत्ररक्षक आला त्याने टिपलाय झेल नाही आणि हा चेंडू धरतीला दान झाला. शेवटच्या मुमेंटला ग्रज झाला हाताला आणि चेंडू जमिनीला. एकच धाव, एक धाव कंप्लीट केली. एका धावाने संघाची धावसंख्या बघता बघता पोहोचली गेले. धावसंख्या होते ती 9. नक्कीच उद्या फायनलचा दिवस आणि फायनलच्या दिवसामध्ये आमच्या किरण दादा यांचा वाढदिवस सुद्धा आहे. म्हणजेच डबल खुशी या मैदानावर पाहायला भेटेल. पुन्हा एकदा यॉर्कर लाईन चेंडू होता, साहिल याने सन्मान दिला चेंडूला. सातत्याने यॉर्कर चेंडू मात्र घातक असतात मित्रांनो. परफेक्ट यॉर्कर टाकल्यानंतर दांडी गोल होत असते आणि ते मात्र क्लासिकल फटका पाहायला भेटला. एक धाव रोटेक केली आणि एका धावाने स्ट्राईक रोटेक झाली. पुढचा चेंडू रिवर्सचा डेंग गेला, अनसक्सेसफुल फटका पाहायला भेटला आणि हा चेंडू नक्कीच शॉट पाहायला भेटतं. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी या खेळाडूची राहिली मैदानाच्या आतमध्ये. आज पुन्हा एकदा प्रियांस इंटरप्राइजेसच्या नावाने वडूनगर संघ खेळणार आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा एक इम्प्रोवाइज शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता, पण हा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या फ्लोमध्ये आला नाहीये. बघता बघता हा चेंडू डॉट. पुन्हा एकदा षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालं आणि 2 षटकाच्या अखेरीस 9 धावा जे मात्र पाहायला भेटतात. षटक क्रमांक आपण पाहतो आता तिसरे षटक टाकण्यासाठी लगेच गोलंदाज सज्ज झाला, कारण की त्याला माहित आहे कुठली टीम मिटिंग घ्यावं नाहीये, कारण की कडक ऊन पडतोय आमच्या अंगावर. क्षमता नाहीये मित्रांनो, कोणी असो माणूस आहे आणि त्यावर मात्र ज्यावेळेस आगीचे गोळे अंगावर पडतात ना, त्यावेळेस त्याचं अंग आणि शरीर तापत असतं आणि त्यावेळेस अंगावर चटके लागल्यानंतर तो सुद्धा सांगतोय का लवकरात लवकर 5 षटक कधी कंप्लीट होतील, आम्ही या रणभूमीच्या बाहेर जाऊन एन्जॉय करू आणि एक निश्चितचा श्वास घेऊ, ही मनामध्ये चाललेलं असतंय. तर एका संघाच्या मनामध्ये चालू आहे आम्हाला षटकार चौकार मारावा लागेल पिसे संघाला. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू होता, खोदून काढलाय फलंदाजाने. क्षेत्ररक्षक येईल चेंडूपर्यंत, तोपर्यंत चेंडूवर एकच धाव. धावसंख्या पाहायला गेलं सचिन रमेश सर तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक 10 आणि विशेष संघाची धावसंख्या सुद्धा 10. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र फटका, बॉल बॅक ड्राईव्ह फटका होता, बाउंड्री लगेच चेंडू येतो, क्षेत्ररक्षक आलाय आणि चेंडू अडवला गेला. बघता बघता एक धाव कंप्लीट, दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. गुड आणि बिन विकेट या 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला भेटले. मित्रांनो क्रिकेटमध्ये पाहायला काय मिळालं आता आम्हाला मैदानामध्ये, बॅट हातातून निसटली 2 खेळाडूंच्या मध्ये, चुकी झाली, बॅट मात्र पायाला स्पर्श झाली, खेळाडूने बॅट उचलली आणि लगेच तिला चुंबन घेतला, कारण की याच बॅटला आपण एक चांगली खेळाडू वृत्ती असेल तर लगेच त्या बॅटला चुंबन घेऊन आपण मैदानामध्ये खेळत असतोय. सातत्याने ती बॅट साथ देत असते आणि तिला पाय लागल्यानंतर तिला चुंबन घेतला गेला. हा चेंडू पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल. आता मात्र लेग स्टंपच्या खूपच पिचिंग चेंडू पाहायला भेटला, खूपच दूरवर राहिला चेंडू आणि वाईट चेंडू घोषित केला. सातत्याने आपण ज्या रणभूमीवर खेळतोय, मॅच चालू झाल्यावर मैदानामध्ये आलो त्या मायभूमीला पाया पडून मैदानामध्ये येत असतोय. त्यानंतर आपण मैदानावर खेळण्यासाठी जी विकेट असते तिच्यावर गेलो होतो, तिला मात्र पाया पडत असतोय आणि आपण या चेंडूला पाया पडत असतो, बॅटला पाया पडत असतोय, कारण की याच खेळाने आपल्याला काय दिलं तर हेच दिलं मित्रांनो. आता मात्र लेग साईड दिसतीने फक्त एकच धाव घेतली जाते. एका धावाने संघात वाढ होते, धावसंख्या पुढे सरसवली जाईल आणि धावसंख्या 14 या अंकावर पोहोचल्या. सातत्याने आपण गावाच्या नावाची जर्सी घालून उतरत असतो, त्यावर मात्र आपल्या गावाचं नाव असतं आणि तिच्यावर आपण एक ज्या संघाच्या नावाने खेळत असतो गावाची गावदेवी असते आणि तिचा सिम्बॉल सुद्धा असतो. हे सुद्धा मित्रांनो लक्षात ठेवा. आदर करा त्या क्रिकेटची, आदर करा त्या जर्सीची आणि आदर करा त्या बॉल आणि बॅटची. आता मात्र दांडी दांडी गोल, फलंदाज बाद, विकेटचं बदन.
आणि नक्कीच आता मात्र फलंदाज बाद होते. दांडी गोल केली गोलंदाजाने आणि त्रिफलाच्छित केला. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. भावेश संघर्ष करावा लागेल, ताकद जिद्द चिकाडे आणि लावायला लागेल या खेळाडूंना, कारण की धावा भरपूर मोठा डोंगर उभारला तो मात्र पूर्ण पार पाडावा लागेल पीसे संघाला. पुढचा चेंडू आता मात्र आकाश लगत आल्या आल्या फटका मारण्यामध्ये माहीर झाला, पण फटका उंची जास्त अंतर कमी घेतलाय झेल आणि मंद मंद पावलाने चालत आला आणि मात्र पुन्हा एकदा मंद मंद पावलाने खेळाडू कक्षाकडे चालत चालला, कारण की फलंदाज बाद आहे. सर्व मित्रांनो, चुकी झाली आमच्याकडून, मैदानामध्ये गोलंदाजी खराब झाली म्हणून ही परिस्थिती आली आणि आमच्या डीजे ऑपरेटर सुद्धा कडून पाहायला भेटलं, राणाजी मुझे माफ करना, गलती मारे से हो गई. नक्कीच गलती थोडीशी झाली गोलंदाजाकडून आणि नक्कीच ही मॅच अशी पाहायला मिळते, कारण की धावा भरपूर मोठ्या धावा ज्यामध्ये गोलंदाजांवर आक्रमण केला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण, मानव पबिया. मानववाले आल्या स्वागत करतोय पाहूया, हा चेंडू बाउंड्री लगेच जाणार की काय, आणि हा चेंडूवर स्वागत केलाय 6 धावांसाठी षटकार. वीस या अंकेवर सातत्याने हीच फलंदाजी करावी लागेल आणि षटक क्रमांक मला तरी वाटतं तिसरं कंप्लीट झालं, म्हणजेच 18 चेंडूचा खेळ झाला. 18 चेंडूमध्ये 20 आले आणि उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये करायचे धावा 67 धावा. फबिया योगेश वालेकर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, कामाचं नाव सातत्याने टेनिस क्रिकेट जगतामध्ये घेतले जात आहे हे मात्र दाखवून देतो योगेश वालेकर. हा चेंडू दाट पाहायला भेटला. नक्कीच आमच्या शुभम सरांनी लगेच त्याचं ऑब्झर्व केलं, फलंदाजी करत असताना लवकर हाताने फलंदाजी करतो आणि गोलंदाजी उजव्या हाताने करतो. ओहो, काय फटका सजवला होता, डोळ्याचा पार न फेडणारा फटका. पण मित्रांनो इथं पहा काय झालंय, या खेळाडूने डायरेक्ट हिट केला आणि ज्या फलंदाजाने षटकार मारला होता त्याला मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद केला. नक्कीच हा खेळाडू आज आपण सापगाव नगरीमध्ये पाहतो. प्रेक्षक राजांना माहित नसेल, हा खेळाडू खूपच मोठा खेळाडू आहे योगेश भालेकर, कारण त्याने 70 अंडर 22चा धमाका सुद्धा गाजवला, 24चा धमाका गाजवला भिवंडी येत्या. आणि नक्कीच रतनबॉ चषक मध्ये ठाणे रायगड मॅच मध्ये सुद्धा गाजवला या खेळाडूने आणि तो खेळाडू आज आपल्या या नगरीमध्ये या भूमीवर खेळताना पाहतोय योगेश भालेकर. नक्कीच क्वालिफायची मॅच होती पुणे विपक्ष, नक्कीच त्या विपक्ष मॅच मध्ये 1 चेंडू 6ची गरज असताना हाच योगेश भालेकर त्याने षटकार ठोकला होता. आज मात्र गोलंदाजी करतोय. हा चेंडू नक्कीच पंचांनी मात्र नक्कीच लाईन चेक केली आणि हा चेंडू वाईट चेंडू पाहायला भेटला. विक्रम मित्रांनो, हे सर्व विक्रम आज आमच्या गावातील काही खेळाडू असतील, आम्ही सुद्धा खेळाडू आहोत. युट्यूबवर आम्ही स्पर्धा पाहतच असतो, 70-70च्या मॅचेस असो, कुठलाही मॅचेस असो, आम्ही नाईट क्रिकेट पाहत असतो, कारण की त्या मॅचमध्ये कोण काय करतो काय दिसतं हे सर्व पाहायला मिळतातच. आता मात्र हो, हा चेंडू लेग साईडला मारायचा होता पण थोडासा चेंडू वळण घेतला आणि चेंडू बॅटच्या फ्लोमध्ये आला नाहीये आणि हा चेंडू पाहायला भेटला तर नक्कीच इथे डॉट चेंडू पाहायला भेटो.
और थ्रो केला होता पण कमबॅक सुरेख पाहायला भेटलं. आणि पाहायला गेलं तर आमची A1 जोडी परेश असेल आणि बॉड भाई असेल. आता सातत्याने दुपारचं सत्र झालं म्हणजे पेटाची पूजा झालीच पाहिजे पोटाची. आणि आता घरच्या रस्त्याकडे प्रवास करताना नक्कीच दुपारी जेवण करून पुन्हा 4च्या नंतर याच मैदानावर येतील. आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने काय फटक्या सजवलाय आई गावदेवी स्टँडकडे आणि हा चेंडू 4 चौकार. पंचवीस. आता मात्र पुढचा चेंडू अंदाधुंदी शॉट मारायचा होता बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही. आणि मात्र हा चेंडू गर 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 फिरवला फलंदाजाला म्हणजे दोट चेंडू आला. आणि आता षटकातील शेवटचा चेंडू असेल फलंदाजी केली जाते. योगेश वालेकर काय नाव आहे आणि ज्या नावाप्रमाणेच क्रिकेट खेळला जातोय. सातत्याने टेनिस क्रिकेट जगतामध्ये माझं नाव एक लौकिक का केलं जात आहे आणि तेच मात्र जिथे जागते उदाहरण आज सापगाव नगरीमध्ये पाहायला भेटतंय. पुन्हा एकदा करतोय दांडी दांडी गुल विकेटचं बटन डीजे. गोलंदाज कोण येतो अविनाश फविया. 6 चेंडू भरपूर धावांची गरज आहे आता मात्र जिंकण्यासाठी. आणि जिंकलेल्या संघाला विनंती करतो की आपण कुठे जाऊ नका 5 मिनिटाची विश्रांती घ्या आणि लगेच सेकंड राऊंडची मॅच लागेल इथे मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू आकाशाला फटका फसलाय क्षेत्ररक्षक घेतोय फविया आणि जज करतोय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू हातातून निसटला होता पण दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला गेला. फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये फेल होतोय. चला तू चल मी आलो मी जातो तू ये 11 खेळाडू. चला सर्वांना संधी मिळेल की काय मैदानाच्या आतमध्ये डीजे. अतुल दादा यांचं सुद्धा आगमन झालं. नक्कीच आता आम्ही त्यांना स्टेजवर पाहतोय. सातत्याने एक सीमित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असतं आणि या दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फवी आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अवी. आणि आता मात्र हा चेंडू हेलिकॉप्टर उडवायचा होता बॅटच्या फ्लो मध्ये आला नाहीये. हा चेंडू सुद्धा डॉट पाहायला भेटतो. नक्कीच आमच्या समालोचन कक्षाच्या समोर एक असा खेळाडू आहे त्याच्या कला आहे भरपूर डान्स सुद्धा त्याचं पाहिलं आम्ही. आणि आता कडक ऊन लागतो तर नक्कीच केसांवर हात फिरवतोय कारण की त्याचा चेहरा आणि त्याचे केस पूर्ण तापले असतील मला तरी वाटतंय. आणि स्मित हास्य चेहऱ्यावर पाहतो आम्ही योगेश वालेकर यांच्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू होता. सन्मान दिला चेंडूला हलकासा फ्लिक केला पण मात्र कुठलीही धाव नाहीये. खेळाडू सांगतो मला स्ट्राईक पाहिजे मला खेळायचं कारण की आता उर्वरित चेंडू राहिले आहेत 3 आणि 3 चेंडू मध्ये भरपूर धावांची गरज आहे. 12 खेळाडू सुद्धा मला सांगतोय सातत्याने आम्ही सुद्धा खेळाडू आहेत आणि त्यांचं सुद्धा मोलाचं हकदार असतं टीम मध्ये. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मारायच्या नादामध्ये हा चेंडू पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकचा खेळाडू सांगतोय अरे तूच खेळ हाऊस तुझी पूर्ण होऊन दे. हाऊस आज मला तुझी फिरवायचे. नक्कीच थोड्याच वेळात भिनार गावचे उद्योजक 90 विनोदजी भोईर साहेब यांचं आगमन होणार आहे आणि त्यांचं सुद्धा या नगरीमध्ये हार्दिक स्वागत असेल थोड्याच वेळात.
आता मात्र फ्लिक केलाय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा चेंडू बाउंड्री लगेच जातोय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाला माहित आहे गोलंदाजी करणारा गोलंदाज आपलाच आहे, तर त्याच्या षटकामध्ये कमी धावा येतील ह्याचप्रमाणे आम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागेल. चेंडू कसाही मारू दे आणि चेंडू अडवला गेला आणि कुठलीही धाव नाहीये आणि मला तरी वाटतं हा शेवटचा चेंडू असेल.